बघा, एक नाव प्रवाहाच्या दिशेने 135 किलोमीटर अंतर 5 तासात जाते. जर बोटीचा वेग प्रवाहाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती असा प्रश्न. ह्या पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे असतील तर प्रवाहाचा वेग आणि बोट प्रवाह ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्या प्लेलिस्टमध्ये अशा पद्धतीची अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं सर? मित्रांनो, एक नाव प्रवाहाच्या दिशेने 135 किलोमीटर अंतर 5 तासात जाते. प्रथमतः लक्ष द्या. प्रथमतः त्या नावेचा ताशी वेग काढू. ओके, आता वेग काढण्याचं सूत्र एकूण अंतर भागीला वेळ. ही नाव प्रवाहाच्या दिशेने 135 किलोमीटर एवढा अंतर 5 तासात कापते. म्हणजे 135 भागीला 5 करा. 5 दोन्ही 10 आणि 5 7 35 म्हणजे 27 किलोमीटर प्रति तास हा काय आहे? ताशी वेग. अर्थात लक्ष द्या, त्या नावेचा ताशी वेग 27 किलोमीटर प्रति तास एवढा आहे. ओके, आता हे वर्णन वाचा. जर बोटीचा वेग प्रवाहाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग किती? इथं बोटीचा वेग आणि इथं लिहा प्रवाहाचा वेग. ओके, इथं शब्द नाव, इथं बोट, त्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ओके, जर बोटीचा वेग प्रवाहाच्या दुप्पट असेल तर प्रवाहाचा वेग काढा. या बोटीचा वेग प्रवाहाच्या दुप्पट, म्हणून प्रवाहाचा वेग समीकरण स्वरूप x समजू. बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या दुप्पट, म्हणून x ची दुप्पट 2x. ही त्यांच्या वेगांची समीकरण. ओके, आता हे समीकरण इथं अधिक स्वरूपात समोर त्या बोटीचा म्हणजेच नावेचा ताशी वेग 27 किलोमीटर प्रति तास. ही बेरीज 3x समोर 27 किलोमीटर प्रति तास. लेकरांनो, x ला एकटं करा. 27 कडे जाताना 3 आता भागीला. ओके, आणि हा भाग जातो 9 न, म्हणजे 9 किलोमीटर प्रति तास हा त्या विचारल्या प्रवाहाचा वेग. अर्थात प्रवाहाचा वेग बराबर 9 किलोमीटर प्रति तास. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे असतील तर प्रवाहाचा वेग आणि बोट प्रवाह ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. ओके.